स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत शरौली के प्रदेश महिला अध्यक्ष DY फाउंडेशन की सौभाग्यवती प्रियंका दयानंद चुर्गे मैडम द्वारा सावित्रीबाई फुले याना फूलहार चढ़ा करके दीप प्रज्वलित करके प्रियंका मैडम ने कार्यक्रम का आगाज किया और उनके साथ साथ उनकी महिलांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे आणि म्हणून आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण महालक्ष्मी मातेला वंदन करतोय आणि हिच्यामुळे खऱ्या अर्थाने महिला शिक्षित झाल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। अध्यक्ष श्री दयानंद चौके साहब विशेष हैं और वो नवरात्र में भी सन्माननीय दुर्गेबाई अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश DY फाउंडेशन यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि औक्षण करून पूजन करून अशा या गोड कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली गेलेली आहे। भक्ति में भी आगे है और कार्यक्रम अश्विनी रंजित पाटील वेटेनरी की विनंती आपण पुढे यावं आपल्या शुभहस्ते करावे सेवा के लिए कार्य और इसी बीच वगैरे वैदिना आनंद झाला तुमचा फोन आल्यावर बरं झालं तर जेवण वगैरे मस्त भेटेल आणि आपल्या तालुक्यामध्ये होती शहापूर होती दिवाळी झाला पाहिजे आणि इतका सुंदर आरस मला वाटतं दादा बीडला गेले आहेत को जो है राष्ट्रीय धावपळ आणि सावा चालू आहे और यहाँ ऑफर देतो मला घर पे ही बहुत सारी महिलाओं को बुलाया और बांटणार आहोत आपण वैदिकच्या शुभहस्ते तो चलिए हम आरोग्य वहाँ का नक्कीच लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन हा श्रीफळ ओढून कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। गणपती बाप्पा महालक्ष्मी माते की। सब लोगों ने खूब एंजॉय किया और मनोहर दादा ने भी खूब एंजॉय किया। चलिए हम दिखाते हैं सन्मान महिलेचा सन्मान घरच्या लक्ष्मीचा आणि आजचा हा महिला दिन साजरा होते DY फाउंडेशनचा। DY फाउंडेशन महिला विभाग महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय अध्यक्षा सौ प्रियंका दयानंद चुर्गे बहिणीच्या निवासस्थानी या सर्व शाळेतील DY फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना आपण पाहत आहोत। खऱ्या अर्थाने घरचं काम करत असताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम आणि काम आणि काम म्हणजे संसाराची जी मुख्य बाजार आहे ती या महिलांवरती आहे। सध्या 4च्या रात्री असो फक्त महिलाच आहे आणि 4 वाजे की महिलांना टेन्शन होता रात्री उजायला लागतील, 6 वाजे की समजी आता मुलांना भूक लागेल, 9 वाजे की समजी आता जेवायला वाढायला लागेल, 10 वाजे की समस्याच्या भांडी घासावी लागतील, 11 वाजता संपूर्ण आवरून थोडी निद्रा घ्यावी सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर मुलाची शाळा डोळ्यासमोर येते आणि झोप मोड करून महिलेला उठावं लागतं। ही महिला ही कुठलाही दागिना ठरल्या तुम्हाला विचारला असेल, प्रत्येकाला विचारतात आणि म्हणून स्त्री आदिशक्ती आहे तिचे विचारशिवाय आपण जाऊ शकत नाही। आता एक छोटासा गेम आपण घेणार आहोत।
मोटर मंगतन बकिराला मोटर ये मोटारीचे दादर माझ्या माया मायल्या कारणी माया दोन ना हो गया चला गमगम जाई मनोज रावण माझ्या मंगळसूत्रावर मनोज रावाची सही जपते मराठी परंपरा रुपाली कार्यक्रम केला आहे. सर्व महिन्यासाठी झाल्या हौशी वाजीरावांचे नाव घेते. महिला पुडा तुकाराम रावांसाठी भरला मी हिरवा चुडा. सूत्राच्या 2 वाट्या चमकतो तारा अगदीच चमकतो हिरा भोलेनाथ राव हेच माझा खरा दागिना. आज जागतिक महिला दिनाबद्दल मी 2 शब्द तुम्हाला सांगते. स्त्री उठल्यापासून तर रात्रीपर्यंत फक्त दुसऱ्यासाठी जगते ती म्हणजे स्त्री. सकाळी उठली तर नाश्ता बनवेल नवऱ्याच्या पसंतीचा मुलांच्या पसंतीचा, पण ती कधी आपला विचार नाही करणार का आपल्याला काय आवडतं ते आज बनवावं. उरलेस उरलेला असेल ती स्वतः खाऊन गेली, पण स्वतःचा विचार नाही करणार. मुलांसाठी नवऱ्यांसाठी घरच्यांसाठी जगते ती म्हणजे स्त्री. आणि या जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा सर्व स्त्री शक्तीला. बाहेर निघाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या ताई प्रत्येक वेळेस काही ना काही कार्यक्रम घेतात महिलांसाठी स्पेशल. तर भरपूर धन्यवाद. काही ना काही या गावात कार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी स्पेशल ठेवतच असतात. कुठंच होत नाही असे कार्यक्रम. इथं आपल्या सरोडी पाळ्यात होतात. लोक स्टेटस बघून सांगतात की तुमच्या गावात काय होतात, तुमच्याकडे काय होतात, कुठला प्रोग्राम होता. आणि मला माझ्या माहेरी नेहमी सांगतात का जी मजा तुमच्याकडे ती कुठंच नाहीये. माणसं बघतो पण असं कुठंच नाहीये. फक्त सरोडी पाड्यावरच आहे. का सांगितलं टाईम कुठं पडून येतं बस. कार्यक्रम काही खूपच भारी ठेवले. ते गावात अजून झालेलाच नव्हता. पहिल्यांदाच जागतिक महिला दिनाच्या दिवशी काही कार्यक्रम ठेवलेले आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. ताईने चांगलं वाटलं या कार्यक्रमाबद्दल. नेहमीच आम्ही काम करतो पण या कार्यक्रमामध्ये आम्हाला मनोरंजन झालं आणि त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आहे. महिला दिनाचा कार्यक्रम ठेवले त्याच्याबद्दल
आज महिला जागतिक दिनानिमित्त प्रियंका ताई ने प्रोग्राम जो रखा था उस बद्दल आप क्या बोलना चाहेंगे? पहिल्यांदा तर जागतिक दिनाबद्दल सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि पहिल्यांदा आमच्या गावात असं झालंय का जागतिक दिनामुळे हा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी. प्रियंकाताई याच्या आधी कधीही असा कार्यक्रम झाला नव्हता आणि याच्यासाठी प्रियंकाताईंचे खूप खूप आभार. आणि काहीही असो आमच्या गावात तर प्रियंकाताईंचा पहिला सपोर्ट असतो महिलांना, तर महिला कुठेतरी पुढे गेल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल ही प्रियंकाताईंचे खूप आभार. आप लोग को कैसा लगा प्रोग्राम? आम्ही या कार्यक्रमाचा खूप उपभोग घेतलेला आहे आणि खूप एन्जॉय केला. आणि आज तर आम्ही घरातच असतो, जरी महिलांचा दिवस आहे तरी पण घरातच असतो. प्रियंकाताईंच्या मुलं आज आम्ही खेळ खेळलो आणि प्रकारे नाचलो, एन्जॉय केलं आणि आम्हाला बक्षिसं सुद्धा दिली. आमचं प्रोत्साहन म्हणजे त्या वाढवतात, म्हणून प्रियंकाताईंचा आभार. हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना. हसबंड डेच्या आज जो प्रियंका ताईने डीवायची फाउंडेशन तर्फे त्याच्यानुसार जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यात महिलांनी आम्ही खूप एन्जॉय केला आणि त्यांच्याच मुले हे इथे कार्यक्रम होतात. त्यांचे भरपूर धन्यवाद. मैम आपको देखा जाए तो आपने बहुत ही अच्छा डांस किया है, एकदम देवी बन गई थी आप. और इसके लिए आपको ये मौका मिला, प्रियंका ताई ने जो आपको ये मौका दिया महिला जागतिक दिनानिमित्त, क्या बोलना चाहेंगे आप? महिला दिनाच्या शुभेच्छा प्रथम. आणि प्रियंका ताईने हा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यात खूप महिलांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या निमित्ताने आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळतो आणि मला खूप डान्स करायची आवड आहे म्हणून मी त्याच्यात भाग घेतला. महिला दिनाच्या शुभेच्छा प्रथम. मी गावात नाही राहत, मी बाहेर राहते, पण तरी पण काही पण कार्यक्रम असला तरी मला त्या स्वतः फोन करून बोलवतात आणि त्यांचे म्हणजे येते मी आणि कार्यक्रमामध्ये सहभागी पण होते. त्यांचं धन्यवाद.